दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबातील मुली, शिक्षणाची सोय नसणाऱ्या खेड्यातील मुली, अनाथ, निराधार, गरजू, होतकरू अशा अनेक मुली संस्थेत मोठ्या संख्येनं आहेत. या मुलींना नादारी देऊन संस्था मदतीचा हात देते. त्यांचं राहणं, जेवण, गणवेश आणि माध्यमिक शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च भाऊबीज निधीतून होतो. हे सारं कर्तव्य भावनेतून न होता प्रेमानं होतं. शिक्षणाबरोबरच चांगल्या सवयी, स्वावलंबन, स्वच्छता, आरोग्य याचेही संस्कार मुलींवर केले जातात. संस्था तुम्हाला शिकवतीये हे उपकाराचं ओझं न लादता मुलींना स्वयंपूर्ण होण्याकडे प्रवृत्त केलं जातं. ताठ मानेनं जगण्याची हिंमत दिली जाते. अण्णांनी आणि बाया कर्व्यांनी आईवडिलांची माया इथल्या मुलींना दिली. भाऊबीज निधीमुळे या मोठ्या कुटुंबाचं पालन, पोषण, शिक्षण करणं अण्णा आणि बायांना शक्य झालं. आज अण्णा बाया नाहीत, बापूसाहेब चिपळूणकरही नाहीत, पण संस्था मात्र आहे. संस्थेचा विस्तार वाढलाय. भाऊबीज निधीला सढळ हातानं यथाशक्ती आपली ओंजळ जमा करणं म्हणजे ज्ञानदीपाची पूजा आहे. व्यवहारातही वेगळ्या अर्थानं परंपरेचं पालन आहे. कृतज्ञ आणि कृतकृत्य भावनेतून केलेलं सत्कार्य आहे. सांगे सकळिका त्याग दान धर्म, ज्ञान बलसेवा हेची नित्य कर्म. फुलांचा सुगंध माधुरी फळांची, समर्पिती वृक्ष हो छाया पल्लवीची. परोपकार घडे सहज सत्कर्म, सांगे सकळिका त्याग दान धर्म. निरांजनी तेवे दीप ज्ञान ज्योत, भाऊबीज देती बंधू गणगोत. तीच धनराशी उजळी ज्ञान यज्ञ कर्म, सांगे सकळिका त्याग दान धर्म. शतायुषी झाला महर्षी सुजाण, निधी भाऊबीज चिरंजीव प्राण. भोगवाद नाही त्याग हेची धर्म, सांगे सकळिका त्याग दान धर्म. सांगे सकळिका त्याग दान धर्म. सांगे सकळिका त्याग दान धर्म.